बोलू द्या घ्या लवकर 3-4 दिवसानंतर आज नंबर लागला याच्यात तरी बोलू द्या। अरे 1-1 तास लोक बोलले आहे। बरं बोला 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 1-1 तास बोलले आम्ही बसून राहिलो आहे। आता बोला नंबर लागला पण. बोलू द्या सर। बोला बोला तेव्हा 60% एरिया आमच्या मतदारसंघामध्ये फारस क्षेत्र आहे। फारस अजून 44 गाव 44 गाव अजून फारस मध्ये आहे, महसूल मध्ये नाही। फारस मध्ये जे आमचे गावे आहे त्याच्यात 1585 पाडे आहे आणि ते फारस क्षेत्रामध्ये आहे आणि त्या गावाला जाण्यासाठी रस्ते नाही। रस्ता काढण्यासाठी गेले फारसवाले पहिलेच खोदालू टाकत देत नाही। म्हणून मी मुख्यमंत्री महोदयना आणि अध्यक्ष महोदयला विनंती करतो, मुख्यमंत्री महोदयना मी निवेदन दिलं होतं की सर माझ्या भागात लक्ष द्या, पण त्याच्या मला साधा उत्तर सुद्धा भेटला नाही। टिकाम टाकली नाही तोपर्यंत फारस अधिकारी येता। म्हणून माझे मंत्री महोदयना विनंती राहील, माझ्या या कार्यक्षेत्रामध्ये 90% हा क्षेत्र हा फारस एरिया आहे आणि त्या फारस एरियामध्ये जाण्यासाठी जे अतिदुर्गम भागामध्ये जे माझ्या गरीब आदिवासी राहतो त्यांना जाण्यासाठी रस्ते नाही। रस्ते काढण्यासाठी एक तर तुम्ही फारसमध्येच रस्ते घ्या, फारसची तरतूद करा, हजारो कोटी तरतूद करून तुम्ही रस्ते द्या आणि आम्हाला रस्ते तरी करून द्या। आजादीच्या 77 वर्षात आम्हाला तिथे दवाखाना तर तुम्ही उघडला आहे पण तिथे कर्मचारी दिले नाही। परिषदच्या वर्गखली आतापर्यंत अक्कलकुवा तालुक्यामध्ये 35 आणि धडगाव तालुक्यामध्ये 20 असा जो शाळा आहे ते शाळा आजपर्यंत एक तर झाडाखाली किंवा कोणातरी घरामध्ये एवढे आजादीच्या 78 वर्षापर्यंत आम्हाला आदिवासी क्षेत्रामध्ये शाळा उपलब्ध। मुख्यमंत्री महोदयने सांगितलं की आकांक्षित जिल्ह्यामध्ये आम्ही आकांक्षित जिल्हा बाकी सुद्धा आम्ही त्याला समावेश केला आहे, पण त्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये मी एक आमदार म्हणून काम करत असताना आकांक्षित जिल्ह्याच्या व्याख्या काय आहे हे आम्हाला आतापर्यंत कळली नाही। आकांक्षित जिल्हा हा नावाने आहे का? आगात कोणताच विकास नाही झाला। म्हणून माझे सरकारलाही विनंती राहील की ज्या भागातून मी येतो, आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं ऊर्जा आणि याच्यावर सुद्धा बोलले, मला बोलताना एक मी ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्या कार्यक्षेत्रात 420 पाडांना आतापर्यंत लेट सुद्धा मंत्री महोदयाने सांगितले की नंदुरबार जिल्ह्याला 4000 कोटी आम्ही देतो आहे, पण या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या कुठेच उल्लेख आला नाही की 4000 कोटी कोणत्या योजनासाठी दिले, कशासाठी दिले हे आम्हाला माहितीच पडलं नाही। पण जेव्हा व्हिडिओ आला होता साहेबांचा तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये